पुढची बातमी रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे। आज दुपारपर्यंत राणेंच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। राणेंना आजच एबी फॉर्म मिळणार असल्याची माहिती आहे, कारण इथून उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे आजच नारायण राणेंना एबी फॉर्म दिला जाईल भाजपकडून, अशी माहिती समोर येते। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, पण आज हा तिढा सुटेल आणि नेमकी कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार ते सुद्धा आणखी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। आणि यामध्ये भाजपच्या पारड्यामध्ये ही जागा पडून आज दुपारपर्यंत नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि आजच राणेंना एबी फॉर्म दिला जाईल अशी माहिती सुद्धा समोर येते, कारण रत्नागिरी सिंधुदुर्गची लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्या आहे आणि त्यामुळे आजच इकडचं चित्र स्पष्ट होईल आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, माहितीमध्ये अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे आणि त्यापैकीच एक जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा। या जागेवर आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी शिंदेच्या शिवसेनेचे एक मोठे नेते असलेले आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री असलेले उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक होते, पण आता ही जागा भाजपच्या पारड्यात जाणार असल्याची माहिती समोर येते। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा नेमकी कोणाला जाणार याविषयी उत्सुकता होती आणि आज त्याचं उत्तर मिळणार असल्याचं कळतंय। तिथं राणेंनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते। सध्याची काय अपडेट्स? मिसेस परा, आज दुपारपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारीची घोषणा होईल, तशी यादी भाजपच्या केंद्रीय मंडळाकडून जाहीर केली जाईल आणि उद्या सकाळी 11 वाजता जे आहेत ते नारायण राणे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकंदरीतच याआधी लोकशाहीने सर्वप्रथम ही बातमी दिली होती की नारायण राणे आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि या बातमीवर आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळत आहे। दुपारपर्यंत या संदर्भातील अधिकृत घोषणा भाजपच्या गोटातून होईल आणि याच अनुषंगाने 24 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा ही रत्नागिरी आयोजित करण्यात आलेली आहे। म्हणूनच कुठेतरी नारायण राणे यांच्या विजयासाठी आता भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही दंड उपटल्याचं म्हणता येऊ शकतं। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता या सगळ्यात आधी लोकशाही मराठीने ही बातमी दाखवलेली आहे आणि थोड्याच वेळात याविषयी अधिकृत घोषणा होणार आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।